यंदाचा पावसाळ्याचा पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान दिलं आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे 4 महिने आहेत, त्याच्यामध्ये एकंदरच देशामध्ये कशा प्रकारे पाऊस असेल. तर त्याच्यामध्ये हवामान विभागाने असं म्हटलं आहे की संपूर्ण देशामध्ये त्या पावसाळ्याचे जे 4 महिने आहेत, जून ते सप्टेंबर, त्याच्यामध्ये पाऊस सामान्य सरासरी इतका असेल. आणि जर का आकडेवारीमध्ये जर का सांगायचं असेल तर तो देशाची जी सरासरीचा जो पाऊस आहे त्याच्या 96% पाऊस जो आहे तो संपूर्ण देशामध्ये पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अर्थात त्या मॉडेलला 5% ची त्रुटी आहे आणि संपूर्ण देशाचा पाऊस ज्यावेळी म्हणतो सरासरी पाऊस, तर तोही मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की संपूर्ण देशामध्ये जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये 87 सेंटीमीटर पाऊस जो आहे तो मोजला जातो. तशा प्रकारची सरासरीची आकडेवारी आपल्याकडे आहे. सर्वसाधारणतः मार्च महिना सुरू झाला की हवामान विभागाकडे अशा प्रकारचे मेसेजेस येतात की येणारा पावसाळा कसा असेल आणि दीर्घकालीन पावसाचे जे पूर्वानुमान आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक तर त्याच्याने जे आपले जे स्टेक होल्डर्स आहेत किंवा पॉलिसी मेकर्स आहेत, लाँग टर्म दीर्घकालीन पॉलिसी करणारे, जे योजना करणारे जे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या सर्व संस्थांना एक अंदाज मिळतो की कशा प्रकारे जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे मग त्या अशा प्रकारच्या योजना की म्हणजे बी बियाणं म्हणा, खतांचे पुरवठे म्हणा किंवा एकंदरच इरिगेशन म्हणा, पाण्याची जी योजना आहे, या सर्वसाठी त्याचा उपयोग होतो. मी तर असं म्हणतो की मगाशी आपण प्रस्तावनेमध्ये म्हटलात त्याप्रमाणे पावसाळा जो आहे तो भारत देशासाठी वित्तमंत्रीच आहे असं म्हणायला हरकत नाही. तो जर का कमी बरसला तर त्याच्याने आपली जी एकंदरच कृषीप्रधान इकॉनॉमी आहे तर त्याच्यावरती त्याचा प्रभाव होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशासाठी लागणारा ही आकडेवारी ही अत्यंत महत्त्वाची ठरते. एक मेथड अशी ज्याला मी स्टॅटिस्टिकल म्हणतो, म्हणजे जी आकडेवारीवरती आधारित आहे गेल्या अनेक कालावधीमधल्या, आणि त्याचबरोबर सध्या काय परिस्थिती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे एक आहे स्टॅटिस्टिकल आणि दुसरी एक पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो डायनामिकल मेथड, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळी गणितं वापरली जातात. ही जी मॉडेल्स असतात हवामानविषयीची याला आपण क्लायमेट मॉडेल्स म्हणतो. आणि एकंदर एक जवळजवळ 15 ते 16 क्लायमेट मॉडेल्स आमच्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या देशातली, ज्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला आहे आणि त्यांचा जो हिस्टॉरिकल रेकॉर्ड आहे तोही चांगला आहे. तर ह्या सर्व मॉडेल्सचं कॉम्बिनेशन करून, आणि त्याच्यामध्ये इंडियन मॉडेल्स पण आधारित आहेत, जसं मान्सून मिशन मॉडेल आहे, तर या सर्वांचा मल्टी मॉडेल म्हणजे वेगवेगळ्या मॉडेल्सना एकत्र करून त्याच्यावरतून मग निष्कर्ष काढला जातो की कशा प्रकारे हा पाऊस असण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्यामध्ये मग वेगवेगळे घटक असतात जे दूरस्थ घटक आहेत. म्हणजे आपल्या जवळचा जो पावसाळा आहे देशातला, हा प्रशांत महासागरातल्या अल निनोवरती अवलंबून आहे.